प्रेज द लॉर्ड. कोणत्या 4 गोष्टी शिकलो? पहिली गोष्ट की ज्या परमेश्वराने आपल्याला पुत्र संतान दिलेले, आपण देवाचे आभार मानले पाहिजे. दुसरी गोष्ट, आपण आपल्या लेकरांना देवाच्या वचनामध्ये वाढवलं पाहिजे, त्यांना शिकवलं पाहिजे, अर्पण देण्यासाठी आम्ही त्यांना शिकवलं पाहिजे. हा, आणि ते पण कसं द्यावं हे शिकवलं पाहिजे. आणि चौथी गोष्ट की जे अर्पण जे आहे हे विश्वासाने कसं द्यावं या बाबतीत आम्ही शिकवलं पाहिजे. आणि महत्वाची गोष्ट की मनामध्ये राग द्वेष हे देवाकडून नाहीये, तर तो सैतानाकडून आहे. आणि राग द्वेषामुळे कुटुंबामध्ये, परिवारामध्ये हत्याला कारणीभूत होतं. ते फार मोठं पाप आहे. आणि ह्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. आपण काय करतो? आणि म्हणून माझ्या प्रियानो, आपण आपल्या लेकरांना सुरुवातीपासून देवाच्या भयामध्ये राहण्यासाठी आपण त्यांना शिक्षण दिलं पाहिजे. पुढे आपण पाहिलं की शेवटी या रागाच्या भरामध्ये हत्या झाली. त्याने पाप केलं, पापास प्रवृत्त केलं सैतानाने. आणि पुन्हा मग देवाने, जरूर त्याने चूक केली, त्याने पश्चाताप करावा यासाठी परमेश्वराने पुन्हा त्याची भेट घेतली कायनाची. आणि कायनाची भेट घेऊन परमेश्वर कायनाला म्हणत आहे 9व्या वचनामध्ये, मग परमेश्वराने कायनास विचारले, तुझा भाऊ हाबेल कुठे आहे? तो म्हणाला, मला ठाऊक नाही. मी काय माझ्या भावाचा राखणदार आहे? भावाभावामध्ये वैर असणं हे देवाला आवडत नाहीये. समेट करणं, समेट. अरे समेटाची सेवा आपल्याला दिलेली आहे. परमेश्वर म्हणाला, तू हे काय केलं? तुझ्या भावाचं रक्त भूमीमधून मजकडे ओरड करीत आहे. तुझ्या भावाचं रक्त भूमीमधून ओरड करत आहे, ओरडत आहे. आणि म्हणून माझ्या प्रियानो, एक नीतिमान व्यक्ती, सात्विक व्यक्ती याची हत्या करणं योग्य नाहीये. पुढे म्हटलंय की तुझं त्याचं रक्त प्राशन करण्यात ज्या भूमीने तोंड उघडलंय ती तुला शाप आहे. इथून पुढे तू जमिनीची मशागत करशील, तेव्हा ते यापुढे तुला आपले सत्व देणार नाही. तू पृथ्वीवर परांगाता व भटकणार होशील. रक्तामध्ये जीवन आहे, लक्षात असू दे. आणि या ठिकाणी त्याला शाप दिला की तू भटकणार होशील, तू पृथ्वीवर परांगाता होशील, एका ठिकाणी राहणार नाहीस, भटकत राहशील. त्याची चूक त्याला दाखवून दिली. पुन्हा परमेश्वर त्याची चूक त्याला दाखवतोय. बघा, पहिल्या सुरुवातीला तो सांगत आहे की तुझा चेहरा का उतरला, समजावत आहे त्याला की तुझ्या हातून कोणते पाप घडू नये. परमेश्वर नेहमी आणि नेहमी प्रत्येकाला समजावतो की तुमच्या हातून कोणते वाईट कृत्य घडू नये. आम्ही आवरलं पाहिजे, कारण सैतान लबाड आणि लबाडाचा बाप आहे.
तो पाप करण्यास प्रवृत्त करतो, वारंवार तुम्हाला डिवचत राहतो. मनुष्याच्या मनामधला राग जो आहे, हा द्वेष आहे, हा पापास प्रवृत्त करतो माझ्या प्रियाला. आणि ह्या रागामुळे एक सेवक देवाचे वॅरेन ते असे म्हणतात की अमेरिकेमध्ये राजमार्गावरती काही वाहन चालक रागिष्ट असतात आणि त्या रागामुळे त्यांचे अपघात घडतात. अपघात घडतात. आणि कमीत कमी त्या ठिकाणी म्हटलेलं आहे त्यांनी, वारेन म्हणतात की त्या अमेरिकेमध्ये रागाच्या भरामध्ये रस्त्यावरती गाड्या चालवतात आणि अपघात घडतात आणि त्या अपघातामध्ये कमीत कमी 28,000 लोक मारले जातात. कशामुळे? रागाच्या भरामध्ये अनेक शेकडो निरपराध लोकांचा जीव जातो. अनेक. म्हणून आपल्या रागावर नियंत्रण पाहिजे. काहीनाचा स्वतःवर नियंत्रण नव्हतं. त्या रागावरती तो कंट्रोल करू शकत नव्हता. देवाला माहित होतं खरं सैतान लबाड आहे, आणि म्हणून देवाने काईनाला अगोदरच समजावलं की तू बरं केलंस तर तुझी मुद्रा प्रसन्न होणार नाही काय. कारण जर ह्याने रागावर कंट्रोल नाही केलं तर त्याच्या हातून मोठं पाप घडेल. देव त्याला समजावत होता. आज देव तुम्हाला आणि मला सुद्धा नेहमी तेच सांगत आहे. आज तुम्हाला देव परमेश्वर तेच सांगत आहे. प्रत्येक मानवामध्ये राग आहे. प्रत्येक मानवामध्ये सुडाची भावना आहे, असेल, आहे. मी म्हणतो माझ्यामध्ये आहे, तुमच्यामध्ये आहे, प्रत्येकामध्ये आहे. आपण त्याच्यावर कंट्रोल केलं पाहिजे. त्याच्यावर आपण नियंत्रण केलं पाहिजे. कारण जर आम्ही नियंत्रण नाही केलं तर माझ्या प्रियानो मोठे पाप घडू शकतं. आणि इथे तेच झालं. पहिल्यांदा देवाने समजावलं अर्पणाच्या वेळेला की तू रागावर कंट्रोल कर, तू प्रसन्न हो. पण त्याने नाही ऐकलं. शेवटी त्याने त्या रागाच्या भरामध्ये गेला, एकांतामध्ये त्याला पकडलं आणि मग त्याची हत्या केली. आता देवाने पाहिलं, तू हे काय केलंस? तो म्हणतो, मी काय माझ्या भावाचा राखणदार आहे? होय माझ्या प्रियानो, तुम्ही आणि मी प्रत्येकाचे राखणदारच आहोत. आम्ही एकमेकाला सांभाळलं पाहिजे. आम्ही रागावर नियंत्रण मिळवलं पाहिजे. आम्ही समेट केला पाहिजे. कारण समेटाची सेवा तुम्हाला दिलेली आहे. आता या ठिकाणी परमेश्वर पुन्हा त्याला समजवण्याचा प्रयत्न करत आहे. तू हे काय केलं? चूक केलं, आता पश्चाताप कर. पण ज्याच्या रागावर नियंत्रण नसतं, जो स्वार्थी असतोय, स्वतःच मी योग्य आहे, देवाचा अनादर करतो, तू कोणाचं ऐकत नाही, तो पश्चाताप कधी करत नाही. या ठिकाणी परमेश्वर त्याला पुन्हा सांगत आहे, त्याला पश्चातापाची संधी दिलेली आहे, तरी सुद्धा तो पश्चाताप करत नाही. काईन परमेश्वराबरोबर पुन्हा समेट करण्यास तयार नव्हता माझ्या प्रियानो. कारण त्याच्या मनामध्ये एवढा द्वेष होता, एवढा द्वेष होता. कारण तो म्हणत असेल की माझा भाव हाबेल हाच फक्त देवाला आवडतो, मी आवडत नाही. माझ्या प्रियानो, देव सर्वांना प्रेम करतो आणि म्हणून त्याच्यामध्ये द्वेष होता आणि म्हणून तो देवाबरोबर समेट करण्यासाठी इच्छुक नव्हता.
जेव्हा आपण इतरांचा द्वेष करतो तेव्हा आपण प्रकाशामध्ये चालत नाही. जेव्हा आपण इतरांचा द्वेष करतो माझ्या प्रेरणा प्रकाशामध्ये चालत नाही. त्याच्यामध्ये द्वेष होता. परमेश्वर किती सांगत आहे, त्याला प्रकाशाची आवडच नव्हती, त्याला प्रकाशामध्ये चालायचं अंधकारच. आणि जो प्रकाशात चालत नाही तो अंधकारामध्ये चाचपडत राहतो. तो पश्चाताप करत नाही, त्याला अंधकाराची आवड आहे. अरे सैतान हा लबाडच आहे. मग आता आपण काय म्हणावं? काहीन कोणाचं मूल म्हणावं? मला तर वाटतं काहीन तो सैतानाचं मूल झाला, कारण सैतानाचं त्यांनी आज्ञापालन केलं. देवाचा तो ऐकत नव्हता. तो लबाडी करणारा होता, मनुष्यवध करणारा होता. कोण? सैतान. तेच त्याने केलं. योहान 8:44 त्या काईनाने आपल्या भावाशी लबाडी केली, त्याचा घात केला, त्याची हत्या केली. त्याला गोड गोड बोलून त्याला शेतामध्ये नेलं, गाठलं. इथं काय म्हटलंय बघा. मग काईनाचे त्याचा भाऊ हाबेल यांच्याशी बोलणे झाले आणि तो शेतात असता त्याच्यावर चालू केला. गोड बोलून तो एकांतामध्ये घेऊन गेला आणि त्याचा घात केला. म्हणजे भावाशी लबाडी केली. एक राग किती करते. आणि म्हणून आठवतं आपल्याला, जर पाहिलं तुम्ही माझ्या प्रियानो, हा एक प्रकारचा मोह आहे. मला या ठिकाणी आठवतं काईनाला परमेश्वर समजावत होता. मला या ठिकाणी दाविदाचं उदाहरण आठवतं. दाविदाने पण चूक केली होती. तुम्हाला माहिती आहे, एक चूक, एक पाप दळवण्यासाठी त्याला किती हत्या कराव्या लागल्या. बतसेबेच्या बाबतीमध्ये दाविदाने कशा प्रकारे हत्या केलेली आहे तिच्या पतीची आपल्याला पाहायला मिळतं. आपण पाहतो, त्याला माहित नाही तो हत्या करतो, त्याला काय वाटलं नाही, कारण तो राजा होता, सर्व काय करू शकत होता. परंतु ज्या वेळेला नाथान संदेशचा त्याच्याकडे आला आणि त्याला समजावलं, त्याला सांगितलं, त्याची चूक त्याला जाणीव करून दिली त्याच्या चुकीची, आणि त्याला उलटा प्रश्न केला, त्याला काय करावं. दावीद राजा म्हणून असं ज्याने कृत्य केलं असेल त्याला सजा मृत्यूदंड मिळालाच पाहिजे. नाथान संदेशला म्हणाला, तो दुसरा तिसरा कोणी नाही, तूच आहेस. त्याला समजलं की मी काय केलं. त्याला त्याच्या चुकाची जाणीव झाली, त्याला पश्चातापच आला. आणि म्हणून स्तोत्र संहिता 51 जे पाहतो ते पश्चातापाचं स्तोत्र आहे. त्याने पश्चाताप केला. देवाने नाथान संदेश त्याच्याद्वारे दाविदाला त्याची चूक दाखवून दिली. या ठिकाणी परमेश्वर काईनाला सर्वात प्रथम दाखवून देत आहे की ती चूक केली, आता तुला शासन होईल, तो परांगता होशील. तू परांगता होशील, तू भटकणारा होशील, इकडे तिकडे भटकत फिरशील. हा म्हणतो चालेल, मी भटकलो तरी चालेल. म्हणजे त्याला काहीच वाटलं नाही. त्याच्या हातून हत्या झाली, त्याला काहीच वाटलं नाही. माझ्या प्रेरणा मी तुम्हाला सांगतो, परमेश्वर संधी देतो पश्चाताप करण्याची. तुम्हाला पण आहे, मला पण आहे. आता त्याला काय वाटलं, आता केलं ना, हत्या केली, हत्याची काय सजा, मृत्यूदंड आहे, होईल एक नाही दिवशी, कोण ना कोणतरी मला मारे, पण मी काय कधी क्षमा मागणार नाही, पश्चाताप करणार नाही. हेच काहींच्या मनामध्ये होतं. ह्याच सैतान होता, हाच लबाड आणि लबाडाचा बाप आहे. आता हे सगळं सैतान करत होता. याचं कारण उत्पत्ती 3:15 मध्येच आहे. कारण उत्पत्ती 3:15 मध्ये देवाने अभिवचन दिले की स्त्रीचा
संतती त्याचं डोकं ठेचेल. आणि सैतानाला माहिती होतं की माझं डोकं ठेचणाऱ्याला मी ह्या पृथ्वीवर जन्माला येऊच देणार नाही. म्हणून बघा, बरोबर तुम्ही लक्ष द्या, हाबेल कसा नीतिमान होता ना, विश्वासाने चालणार होता, विश्वासाने देणार होता. बरोबर सुरुवातीला प्रथम त्या सैतानाने हाबेलाला भावाकरवी त्याची हत्या करून टाकली. कारण सैतानाला माहिती होतं की स्त्रीची संतती येणार ते नीतिमान असणार आहे, आणि म्हणून या पृथ्वीवर मी कोणाला नीतिमान होऊ देणार नाही. बघूया माझं कसं डोकं टेचणारा कसा जन्माला येतो. हे सैतानचं कार्य होतं. आज सुद्धा तुम्ही समजून घ्या. पुढे परमेश्वराने त्याला सांगितलं, तू परांगात भटकणार होशील पृथ्वीवर. तेव्हा काईन परमेश्वराला म्हणतो, बघा या ठिकाणी त्याने पश्चाताप करायला पाहिजे होता 13 वचनामध्ये, तर तो काय म्हणताय, हा माझा दंड मला सोसवणार नाही इतका भारी आहे. आता त्याला समजलंय की हा लय फार मोठा दंड आहे, मला ते सोसवणार नाही. काय मी इथून आता पृथ्वीवरून जमिनीवरून तू मला आज हाकलून दिलेलं आहेस, मी तुझ्या दृष्टी पडून लपलेला असेन, लपतच राहणार, पृथ्वीवर परांगात आणि भटकणारा होणार का? तू आता मला दिला श्राप आहे, आणि ज्या कोणाला मी सापडेल तो मला मारून टाकणार. एवढंच होणार आहे, दुसरं काय होणार आहे? म्हणजे पश्चाताप करण्यासाठी तो तयार नव्हता. पश्चाताप करण्यासाठी तयार नव्हता. जर त्याने त्यावेळेला जरी पश्चाताप केला असता तर शायद परमेश्वराने त्याला क्षमा केलं असतं. पण त्याच्यामध्ये मीपणा होता, मीपणा, सुडाची भावना होती, द्वेष होता. का पश्चाताप करायला तयार नव्हता तो? कारण हाबेलाचं आणि त्याचं देवाचे चांगले संबंध होते, आणि म्हणून ह्याने माझ्या भावाचा अर्पणाचा आदर केला, माझा केला नाही, काय करणार आहे तो? म्हणून त्याविषयी त्याच्यामध्ये दोषच दोष आहे, द्वेषच द्वेष आहे, रागच राग आहे. शाप दिला तरी सुद्धा रागच आहे. मारेल कोणतरी मला, अजून काय होणार आहे? जगामध्ये आज हेच चाललेलं आहे, तुम्ही पहा डोळ्याने. आता कोणतरी मला ठार मारेल, परमेश्वर तिथं थांबला नाही. परमेश्वर पुढे म्हणतो 15 वचनामध्ये, तर मग जर तुझी अशी इच्छा, तुला कोणतरी ठार मारेल, पण तुला कोण मारणारच नाही, तू भटकतच राहशील. भटकत कोणी तुला मारणार नाही. का? कारण जो कोणी काहीनास ठार मारील त्याचा 7 पट सूड त्याच्याकडून घेण्यात येईल. काईन कोणाला सापडल्यास त्याने त्याला मारू नये म्हणून त्याने परमेश्वराने त्याला एक खून नेमून दिली. आता कोण मारणार पण नाही, त्याला भटकतच राहणार इकडं तिकडं. त्याला वाटलं कोणतरी मला भटकलं, मला मारून टाकेल, मी संपेन, काम संपलं माझं. पण तो परमेश्वराने सांगितलं की तुला कोण मारणार, तू भटकतच राहशील, भटकतच राहशील, तुला कोणी मारणार नाही. कारण तुला जो कोणी मारेल त्याला 7 पट शिक्षा. किती? 7 पट. हा माझ्या प्रिय, मला एक सांगायचं आहे, ते म्हणजे याच्यामधून आपण काय शिकतो. पहिली गोष्ट आपण काय शिकत आहे, कुटुंबामध्ये संघर्ष कुठून सुरुवात झाली. कुटुंबामध्ये संघर्ष, आज जे संघर्ष होतात कुटुंबामध्ये, भावामध्ये वैरत्व येत आहे, कुठून सुरुवात झालेली आहे? सुरुवातीपासून. पहिलं कुटुंब, पहिल्या कुटुंबात संघर्ष. माझ्या प्रियानो, आज आम्हाला गरज आहे ती म्हणजे संयम बाळगण्याची, रागावर नियंत्रण करण्याची, पश्चाताप करण्याची. आणि म्हणून पुढे आपण पाहणार आहोत, पाहिलं की हा जो पश्चाताप याने केला नाही तो परांगताच झाला. शेवटी आपल्याला तिथं 16व्या वचनामध्ये पाहायला मिळतं की काईन परमेश्वरापासून निघाला आणि आदेनेच्या पूर्वेस नोद देशात वस्ती करून राहिला. आता त्या ठिकाणी राहिला. आता त्याची संतती कशी असणार?
जो रागिष्ट, जो द्वेषाचा, तो क्रूर आहे, मग त्याची संतती कशी असणार? ते देवाला आवडेल का? शापित आहे. माझ्या प्रियानो, तुम्ही आणि मी, आज तुमच्यामध्ये जर राग असेल, द्वेष असेल कोणाविषयी, याच वेळेला तुम्ही पश्चाताप करा. पश्चाताप करा. परमेश्वर क्षमा करेल. परमेश्वर क्षमा करणार आहे. जर पश्चाताप नाही केला माझ्या प्रियानो, तर आमच्या येणाऱ्या पिढीमध्ये त्याचा परिणाम भोगावा लागेल. येणाऱ्या पिढीला परिणाम भोगावा लागेल. माझ्या प्रियानो, याने आपल्या भावाची हत्या केली, हा पश्चाताप करत नाहीये. तो देवापासून पुढून पळालेला आहे. म्हणजे तो मेला नाही, तो जिवंत आहे, भटकत आहे इकडे तिकडे. पण ही जी पिढी तयार झाली, या पुढे पिढी कशी तयार झाली? परमेश्वराने खरोखर या पिढीचा आदर केला का? या ठिकाणी आपल्याला पुढच्या अध्यायामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 6व्या अध्यायामध्ये, कारण या ठिकाणी म्हटलेलं आहे 16 वचनांमध्ये, 16 आणि 17 वचनांमध्ये आपण वाचूया ते, की काईन परमेश्वरापासून निघाला आणि अदेनेच्या पूर्वेस नोद देशात वस्ती करून राहिला. काईनाने आपल्या बायको जाणले आणि ती गर्भवती होऊन तिला हनोक झाला. काईनाने एक नगर बांधले, त्याचे नाव त्याने आपल्या मुलाच्या नावावरून हनोक असे ठेवले. पृथ्वीवर पहिलं नगर ह्या काईनाने बांधले. मग ते नगर कसं असेल, त्या नगरातील लोक कसे असतील, त्यांची मानसिकता कशी असेल, त्यांचा स्वभाव कसा असेल, देव खरोखर त्यांच्याशी संबंध ठेवेल का? कारण रागिष्ट, द्वेष मत्सराने भडकून उठलेले अशी संतती, त्यांची होणारी जी संतती अशीच असणार आहे, कारण तो स्वभाव त्यांच्यामध्ये जाणार. आणि म्हणून माझ्या प्रियानो, आपण संयम बाळगला पाहिजे. रागाला वाव देऊ नका. राग तुमच्यामध्ये असेल, दिवस मावळाच्या अगोदर जाऊन तुम्ही त्याची सबमिट करा. परमेश्वर क्षमा करेल. पश्चातापासाठी आम्ही नेहमी तयार राहिलं पाहिजे. चूक होणार, आपण मानव आहे. म्हणून या ठिकाणी माझ्या प्रियानो सुंदरशा गोष्टी मला पाहायला मिळतात 4थ्या अध्यायामध्ये, की याचा परिणाम काय होता. याने पश्चाताप केला नाही, त्याचा काय परिणाम झाला, पुढे कोणाला भोगावा लागला, जुन्या करारामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. त्याच्यामुळे किती मोठी अरिष्ट आली, कसा न्याय आला देवाचा. या पृथ्वीवरील प्रत्येक व्यक्तीला न्यायाला सामोरं जावं लागलं. आता माझ्या प्रियानो, म्हणून आम्ही ह्याच्यातून एक धडा शिकलं पाहिजे उत्पत्तीच्या पुस्तकामधून. तो म्हणजे की राग, द्वेष हा मत्सर हा मास पापास प्रवृत्त करतो. कारण सैतान लबाड आणि लबाडाचा बाप आहे. पण सैतानाचे गुलाम होऊ नये. त्यापेक्षा आम्ही देवाचे गुलाम झाले चालेल. यातून पण आपण पुष्कळ धडा घेऊ शकतो. आज आपल्याला संधी आहे पश्चाताप करण्याची. तो प्रभू करो तुम्हाला अधिक आणि अधिक या वचनाच्या द्वारे जो तुम्हाला आशीर्वादित करो. आपण प्रार्थना करूया. पवित्र परमेश्वरा, मी तुझा आभार मानतो. मी तुझ्या नावाला मी धन्यवाद देतो. पिता परमेश्वरा, ह्या पृथ्वीवरील पहिलं कुटुंब, पहिलं परिवार आणि त्याच्यामधील संघर्ष, राग, द्वेष, मत्सर, या पोटी हत्या,
प्रभू परमेश्वरा, मी तुला विनंती करतो, प्रार्थना करतो की प्रभू, सुरुवातीला परमेश्वरा ज्या वेळेला देवाने आदाम आणि हवा यांना जे पुत्र संतान दिलं, जो काईन, खरोखर त्यावेळेला त्याने सर्वात प्रथम देवाचे आभार मानले. त्यानंतर त्यांना हबेल झाला. त्या दोन्ही लेकरांना त्याने देवाची उपासना करण्यासाठी शिकवलं, अर्पण करण्यासाठी शिकवलं. परंतु एक धार्मिक झाला आणि एक अधार्मिक झाला. एकामध्ये द्वेष, मत्सर, राग याने भरलेला होता आणि म्हणून त्याने आपल्या स्वतःच्या भावाची हत्या केली. प्रभू, हे राग आणि द्वेषापोटी झालं. तो काईनाला समजावलं, काईनाने नाही ऐकलं. पुन्हा त्याने भावाची शेवटी हत्या केली. तरी सुद्धा त्याने पश्चाताप केला नाही आणि त्या पृथ्वीवर तो परंगाता झाला. त्याचा परिणाम अनेक कुटुंबांना, ह्या पृथ्वीवर अनेक राष्ट्रांना भोगावं लागत आहे. प्रभू, मी प्रार्थना करतो की आम्ही संतोषाने देणारे, विश्वासाने हबेलासारखे अर्पण आणणारे असावे, काईनासारखे नसावे. प्रभू, आमच्या हातून, तुझ्या लेकरांच्या हातून जो कोणती घटना घडत असेल, प्रभू, त्यांना पश्चाताप करण्याची तू संधी दे. त्याच्या कृपा कर, दया कर आणि त्यांना क्षमा कर. पश्चातापरूपी अंतःकरण दे. मी तुला विनंती करतो. माझा विश्वास आहे की ह्या शास्त्र भागामधून आम्ही एक चांगला धडा घेतो. तो म्हणजे की आम्ही पश्चाताप करणं गरजेचं आहे. देव आम्हाला संधी देत आहे आणि त्या संधीचा सदुपयोग करणं, प्रभू, हे आमच्या हातामध्ये आहे. देवा, मी तुला धन्यवाद देतो. मी आभार मानतो की या शास्त्र भागाच्या द्वारे अनेकांना तू आशीर्वादित कर, त्यांना उत्तेजित कर. अनेकांच्या मध्ये राग असेल, अनेकांच्या मध्ये द्वेष असेल, मी प्रार्थना करतो यावेळेला की त्यांच्या मनातले राग, द्वेष निघून जाऊ दे. भावाविरोधामध्ये, बहिणी विरोधामध्ये, शेजाऱ्यांच्या विरोधामध्ये परमेश्वरा त्याने जाऊन त्यांचे समित करावा, असं तुझं ज्ञान आणि बुद्धी तू त्यांना दे, अशी मी तुला विनंती करत आहे. येशूच्या नावात प्रार्थना करतो. आमेन, 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 आमेन. प्रेज गॉड. आपण पुढच्या भागामध्ये भेटूया आणि पाहूया की काईनाच्या संतती जे आहे, त्या काईनाच्या संततीचं काय झालं. काईनाने नगर बांधलं, त्याची संतती वाढलेली आहे, तो परंगाता झालेला आहे. आता या ठिकाणी हाबेलचा काय झालेलं आहे, हत्या झालेली आहे. पण आपण पुढच्या भागामध्ये पाहूया की हाबेलची हत्या झाली, पण परमेश्वराने पुन्हा आदाम आणि हवा यांना सुंदर पुन्हा एक बाळ दिलेला आहे, जे धार्मिक होतं, जे धार्मिक होतं. कारण परमेश्वराला या पृथ्वीवर उत्पत्ती 3:15 जे अभिवचन आहे ते पूर्ण करायचं आहे आणि सैतान ते पूर्ण करू पाहत नव्हता. ते संपूर्ण तोडत होता आणि म्हणून हाबेलाची हत्या केली. नीतिमान व्यक्तीला या पृथ्वीवर राहू देत नव्हता. कारण परमेश्वराचा पुत्र येशू ख्रिस्त ह्या पृथ्वीवर येऊ नये हीच सैतानाची अपेक्षा होती आणि म्हणूनच सैतान कुटुंबामध्ये द्वेष, मत्सर आणि संघर्ष तयार करत होता. पण आमचा देव कृपाळू आहे. देव जे वचन बोलला ते पूर्ण करतो. हबेलाच्या जागी परमेश्वर त्यांना सुंदर दुसरी संतान देत आहे आणि आपण पुढे पाहणार आहे ती संतान आणि पुन्हा कायनाची संतान यांच्यामध्ये पुन्हा कसा संघर्ष होत आहे आणि परमेश्वर कशा प्रकारे येशू ख्रिस्ताला पृथ्वीवर आणण्यासाठी कशा नीतिमानानं तो तयार करत आहे. त्याच्यामध्ये तुम्ही आणि मी आहे. तुम्ही पण तसेच आहात. परमेश्वर तुम्हाला तयार करत आहे. खरं येशू ख्रिस्त येणार आहे. आपण पुढच्या भागामध्ये त्याविषयी आपण पाहूया की कायनाची संतती आणि शेवटी आता हबेलाच्या जागी नवीन पुत्र. त्याच अध्यायामध्ये आहे, 4थ्या अध्यायामध्ये आणि 25व्या वचनामध्ये आपल्याला पाहायला मिळेल
आणि म्हणून पुढच्या भागामध्ये आपण अध्याय 4:25 पासून आपण पुढे जाऊया. आमेन. प्रेज लॉर्ड. तयार असा. परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देईल.